नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025चं रजिस्ट्रेशन आणि सेल्फ सर्टिफाय सध्या बघा झालेलं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक उमेदवाराला जे काही सध्या आपापल्या विषयानुसार जे काही प्रेफरन्स असेल, तर ते प्रेफरन्स सध्या तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्हाला जनरेट होणार आहे. आता प्रत्येक उमेदवाराचं जे काही टेस्ट स्कोर असाल, तो सध्या बघा प्रत्येकाचा कमी जास्त प्रमाणात होता. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रवर्गानुसार त्यांचे जे काही प्रवर्गाचा हायेस्ट उमेदवार आणि तुम्हाला मिळालेले जे काही गुण आहे, त्याच्यानुसार तुमची रँकिंग जी होती, तर ती तुम्ही सध्या बघा बघितली असेल. तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक प्रवर्गाचे जे काही महत्त्वाचं या ठिकाणी सेफ स्कोर असणार आहे, तर ते ह्या ठिकाणी बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये नेमकी किती कॉम्पिटिशन आहे ते सध्या बघा या ठिकाणी तुम्हाला माहिती होणार आहे. तर सध्या कमेंट बॉक्समध्ये एस सी प्रवर्गाचे जे काही कमेंट्स येत होते की एस सी प्रवर्गाचा जो काही स्वतंत्र व्हिडिओ असेल, तर तो सध्या बघा या ठिकाणी अनालिसिस करा, जेणेकरून एस सी प्रवर्गाचा जो काही सध्या सेफ स्कोर असेल, तर तो सध्या माहिती पडेल. तर आपल्याला माहिती आहे की 1 नंबरवरती ओबीसी प्रवर्गाचे जे काही उमेदवार आहेत, तर ते उमेदवार सध्या बघा सर्वात जास्त येतात. त्यानंतर 2 नंबरवरती ओपनचे जे काही उमेदवार आहेत, तर ते उमेदवार सध्या बघा सर्वात जास्त टेट परीक्षा दिलेली उमेदवार आहे. त्यानंतर 3 नंबरमध्ये या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाचे जे काही उमेदवारांमधून जर आपण ह्या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं, तर त्याच्यापेक्षा कमी म्हणजे या ठिकाणी ओपनमध्ये 2 नंबर येतो आणि 3 नंबर जे काही उमेदवार आहे, तर ते एस-सी प्रवर्गाचे सध्या बघा येत असतात. तर ह्या एस-सी प्रवर्गाचे किती मार्कपर्यंत सध्या बघा होप्स ठेवू शकतात, ह्याच्यामध्ये महिला आणि पुरुष जे काही उमेदवार आहेत, तर त्यांची रँक देखील सध्या आपण बघणार आहोत, जेणेकरून तुमचं लक्षात येईल. तर ह्या ठिकाणी बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की एकूण या ठिकाणी 2,00,000 पेक्षा जास्त जे काही उमेदवार आहेत, तर त्यांनी परीक्षा दिलेली होती. 2,08,120 उमेदवारांचं या ठिकाणी जे काही डेटा आहे, तर हा सध्या बघा इथं तुम्हाला दिसतो आहे. आता ह्याच्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे इथं ओबीसीचे किती आहे 66,482. त्यानंतर ह्या ठिकाणी जनरल म्हणजे ओपनचे किती आहे 36,496 आणि त्यानंतर एस-सी प्रवर्गाचे जवळपास 31,621 म्हणजे ह्या ठिकाणी 31,500 जे काही उमेदवार आहे, तर ते उमेदवार एस-सी प्रवर्गाच्या सध्या आपल्याला 3 नंबरवरती इथं पाहायला मिळतात आणि त्यांची जी काही मार्काची रँक आहे, ती रँक देखील या ठिकाणी तुम्हाला दिसते. त्याच्यामध्ये जो काही 181 पेक्षा जास्त जे मार्क दिलेले उमेदवार आहे टेट परीक्षेमध्ये या ठिकाणी बघा घेतलेले, तर तो एक उमेदवार आहे आणि 161 ते 180 दरम्यान 44 उमेदवार इथं पाहायला मिळत आहे. बरोबर, म्हणजे हे जे उमेदवार आहे, तर जसजसे मार्क या ठिकाणी आपण जे घेतलेले आहे 20-20चा गॅप, त्यानुसार सध्या बघा इथं वाढत जात आहे. आता एकंदरीत इथं तुम्हाला एस-सी प्रवर्गाचा जो काही एकूण उमेदवार आहे, तर ते उमेदवार इथं तुम्हाला दिसत आहे. त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी बघा मेल, एम म्हणजे मेल, तर मेल उमेदवार किती आहे 12,437 आणि फिमेल उमेदवार किती आहे तर 19,184. म्हणजे इथे तुम्ही विचार करू शकता, महिलांची जी काही संख्या आहे, तर ती सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळते पुरुषाच्या ह्या ठिकाणी. जर विचार केला तर 12,437 एवढे पुरुष आहे, महिला 19,000 जवळपास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे टोटल जर बघितली तर या ठिकाणी जवळपास 31,621 एवढी जी काही संख्या आहे, तर ती संख्या आपल्याला फक्त एस-सी प्रवर्गाची इथं पाहायला मिळत आहे. ह्याचा जर आपण पुढे जर विचार केला एस-सी प्रवर्गाचा, तर त्याच्यामध्ये जी काही यादी सध्या बघा मॉडिफाय करण्यात आली होती. एकंदरीत जो काही रिझल्ट होता, त्या रिझल्टमध्ये फक्त एस-सी प्रवर्गाची या ठिकाणी जेव्हा यादी सध्या बनवण्यात आली होती, मॉडिफाय करण्यात आली होती, त्याच्यामध्ये जे काही टॉपचे उमेदवार आहेत, म्हणजे एस-सी प्रवर्गाचा जो काही टॉप मार्क घेतलेला उमेदवार या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे. आता इथे आपण जी रँक आहे, तर ती रँक 1 to 10 म्हणजे टॉप 10 जे काही उमेदवार आहेत, तर त्याची या ठिकाणी बघा तुम्हाला स्क्रीनशॉट आहे, तर तो दिसतोय. ह्याच्यामध्ये एस-सी प्रवर्गाचा जो काही हायेस्ट उमेदवार आहे, तर तो बघा या ठिकाणी मेल उमेदवार आहे आणि त्याला किती मार्क आहे 187 मार्क सध्या बघा त्याला मिळालेले आहे. टेट 3 परीक्षेमध्ये म्हणजे तुम्ही इथं विचार करू शकता 200 पैकी 187 मार्क घेणारा उमेदवार ह्या ठिकाणी एस-सी प्रवर्गाचा हायेस्ट असलेला उमेदवार आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 ते 10 मध्ये जर आपण विचार केला, तर महिलांची संख्या बघा सर्वात जास्त आहे. कारण टोटल महिला 19,000 पेक्षा जास्त महिला सध्या बघा एस-सी उमेदवारांच्या ह्या ठिकाणी एस-सी प्रवर्गामध्ये महिलांची संख्या आपल्याला पाहायला मिळते आणि टॉप 10 मध्ये जरी विचार केला, तरी देखील बघा या ठिकाणी महिला 1, 2, 3, 4, 5 बरोबर, म्हणजे 5 महिला ज्या आहे, तर त्या सध्या टॉप 10 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. महिलांचं जर या ठिकाणी हायेस्ट जर आपण या ठिकाणी विचार केला, महिलांचा जो हायेस्ट आहे, तो म्हणजे इथं दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी बघा
3 नंबरवरती महिला होती, 174 मार्काची हायेस्ट असलेली महिला आहे, बरोबर. म्हणजे इथं मार्क जे आहे तर ते बऱ्यापैकी बघा हायेस्ट असलेले मार्क आहे, बरोबर. या ठिकाणी 187, 176, 174, 173 वरती 2 आहे, त्यानंतर 171 वरती 2, 170 वरती 2, त्यानंतर 10व्या नंबरवरती 169 अशा पद्धतीने जे काही टॉपचे मार्क घेणारे सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत आहे. ही जी यादी आहे ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असेल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथं जाऊन तुम्ही एकदा बघू शकतात. संपूर्ण टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता. तर सध्या अशा पद्धतीने इथं तुम्हाला SC प्रवर्गाचे टॉपचे उमेदवार पाहायला मिळत आहे. आता ह्याचं जर आपण सर्व जे काही जेंडर वाईज डिस्ट्रीब्युशन जर ह्या ठिकाणी बघितलं आपण, तर जे 31,621 उमेदवार आहे SC प्रवर्गाचे, तर ह्याच्यामध्ये मेल उमेदवार ह्या ठिकाणी जवळपास 39.3% आणि फिमेल ज्या उमेदवार आहे तर त्या 60% उमेदवार सध्या बघा या ठिकाणी फिमेल आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, या ठिकाणी 39% आणि हे 60%, म्हणजे महिलांची जी काही या ठिकाणी निम्मेपेक्षा जास्त जे काही आहे तर त्या महिला सध्या बघा SC प्रवर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही कॉम्पिटिशन असेल, मेरिट असेल, तर ते महिलांचं या ठिकाणी जवळपास बघा हायेस्ट सध्या बघा जाऊ शकतं, कारण महिलांची संख्या इथं जास्त आहे. तर महिलांना जी काही संधी असेल तर ती संधी देखील बघा या ठिकाणी पुरुषांपेक्षा जास्त मिळू शकते, कारण महिलांचे जे काही मार्क आहे ते देखील सध्या पुरुषांच्या बरोबरीचे मार्क सध्या आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत महिलांना संधी देखील इथं असणार आहे आणि कॉम्पिटिशन देखील त्यांचं सर्वात जास्त इथं असणार आहे. त्यानंतर इथं आपण मार्काची जी काही रेंज आहे तर ती तुम्हाला 0 मार्कापासून तर जो काही टोटल ह्या ठिकाणी 181 मार्कापर्यंत जे उमेदवार आहे तर त्यांचं तुम्हाला SC कॅन्डिडेटचं जे काही सध्या बघा शॉर्टमध्ये पुरुष उमेदवार आणि महिला जे काही उमेदवार आहे त्यांची संख्या इथं तुम्हाला सध्या बघा जे काही डिस्ट्रीब्युशन सध्या रेंज वाईज करण्यात आलेलं आहे. आता इथे तुम्हाला एक अंदाज येईल की तुमची जी काही मार्क आहे तर ते मार्क नेमकं कोणत्या रेंजमध्ये सध्या बघा येतात. त्यानुसार तुमचे कॉम्पिटिशनमध्ये असलेले तुमच्या मार्कपेक्षा जास्त असलेले उमेदवार नेमकी किती आहे ते ह्या चार्टमधून तुम्हाला लक्षात येणार आहे, बरोबर. आता ह्या ठिकाणी आपण इथे टॉपपासून जर विचार केला तर इथं बघा 181 ते 200 दरम्यान एक उमेदवार आहे, बरोबर. आणि त्यानंतर 161 ते 180 दरम्यान या ठिकाणी टोटल 44 उमेदवार आहे, बरोबर. त्यानंतर या ठिकाणी 141 ते 160 दरम्यान 354 उमेदवार आहे. 121 ते या ठिकाणी 140 दरम्यान 2243 उमेदवार आहे. 101 ते 120 दरम्यान 7,576 उमेदवार आहे. 81 ते 100 मध्ये 10,000 जवळपास उमेदवार आहे, 10,600. त्यानंतर हे जे काही 2 डिजिटचे आहे 61 ते 80 दरम्यान 7,855 आणि 41 ते 60 2,000 जवळपास 2300 आणि 21 ते 40 दरम्यान 497, बरोबर. तर अशा पद्धतीचे हे मार्क तुम्हाला इथं दिसत आहे. त्याच्यामध्ये पुरुष आणि या ठिकाणी महिलांचं जे काही आकडेवारी आहे ती देखील सध्या बघा इथं तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्याच्यानुसार नेमकं तुम्ही कोणत्या या ठिकाणी बघा रेंजमध्ये आहात कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आता हे जे काही उमेदवार तुमचे बघा या ठिकाणी तुमच्या पुढे जरी जास्त उमेदवार दिसत असेल, आता इथे एक आपण सर्वसाधारण जी काही 121 ते 140 ची जी काही रेंज आहे ती जर आपण पकडली, बरोबर, तर त्याच्यामध्ये किती आहे 2243 उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्याच्यामध्ये महिला ज्या आहेत तर त्या महिला 1362, म्हणजे महिलांची संख्या इथं जास्त आहे, बरोबर. आता ह्याच्यामध्ये ज्या काही पात्रतेनुसार नेमकं DED धारक उमेदवार, TET पहिला पेपर, TET दुसरा पेपर, CTET पहिला, CTET दुसरा असणारे जे काही उमेदवार असेल ते सध्या बघा या ठिकाणी असणार आहे. त्याच्यामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी CTET आणि TET जे काही पात्रता धारण न करणारे उमेदवार ह्याच्यामध्ये सर्वात जास्त असू शकतात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही शैक्षणिक पात्रतेनुसार तुमची जी काही पात्रता असेल त्या पात्रतेनुसारच तुम्हाला तुमचा जो काही कॉम्पिटिटर असणार आहे तर त्याची पात्रता देखील सेम असायला पाहिजे, जेणेकरून तो तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये सध्या असणार आहे. आता ह्याच्यामध्ये समजा एखादा उमेदवार इथं हायेस्ट असलेला 161 मध्ये किंवा 180 ते ह्या ठिकाणी 141 ते 160 मध्ये जरी तुम्हाला इथं विचार केला आपण, बरोबर. आता 2 उमेदवार आहे समजा, एक उमेदवार जो आहे तर तो 120 ते 140 दरम्यान आहे, दुसरा जो उमेदवार आहे तो 141 ते 160 दरम्यान आहे, बरोबर. आता ह्याच्यामध्ये हा जो काही हायेस्ट असलेला उमेदवार 160 वाला ह्याचा विषय आहे समजा गणित विषय आहे, बरोबर. त्यानंतर
121 मार्कवाला म्हणजे या ठिकाणी 2200 जवळपास 43 मधला एक उमेदवार जो आहे तो आहे या ठिकाणी डी.एड धारक असलेला, बरोबर. 12वी डी.एड आणि पेपर पहिला पास असलेला उमेदवार, म्हणजे जो 1 ते 5 साठी या ठिकाणी पात्र असणार, बरोबर. आणि हा गणितवाला उमेदवार जो आहे ह्याच्याकडे टी किंवा सीटेट नाही, तो पात्र नाही, बरोबर. तर ह्याला जरी 160 मार्क आहे गणित आणि विज्ञान संदर्भात, परंतु तो टी किंवा सीटेट पात्र नाही, परंतु हा 120 किंवा 121 वाला या ठिकाणी टी पात्र आहे, 1 ते 5 साठी क्वालिफाय आहे. तर ह्या ठिकाणी जरी हा 160 वाला त्याच्या पुढे कॉम्पिटिशनमध्ये असेल, बरोबर, जास्त मार्क आहे म्हणून, परंतु हा त्याच्या क्वालिफिकेशननुसार सध्या बघा नसणार आहे. म्हणजे हा जो असेल तर तो क्वालिफिकेशनमधून तो सध्या त्याच्या कॉम्पिटिशनमधून बाहेर पडणार आहे. म्हणजे हा 160 मार्कवाला टी सीटेड नसल्यामुळे हा डायरेक्ट 9वी आणि 10वी, त्यानंतर जर त्याच्याकडे पी असेल तर 11वी आणि 12वीच्या वेकेन्सीमध्ये तो सिलेक्ट होणार, बरोबर. जास्त मार्क त्याचे आहे, परंतु हा 120 121 वाला उमेदवार ह्याची टी सीटेट परीक्षा पात्र आहे. आणि जिल्हा परिषदची 1 ते 5ची वेकेन्सी येत असते, आपल्याला माहिती आहे. त्या ठिकाणी कमी मार्क असून देखील तो तिथं बघा सिलेक्ट हा होऊ शकतो. म्हणजे इथं सिलेक्शनचं जे काही प्रमाण असेल तर ते सर्वात जास्त जे उमेदवार परीक्षा आणि सीटेट परीक्षेचा पहिला दुसरा पेपर बघा पात्र आहात, तर त्यांना सर्वात जास्त जी संधी असेल तर ती संधी कमी मार्क जरी असले तरी देखील सध्या त्यांना इथं मिळू शकते. आणि जे सीटेट पात्र नाहीत परंतु त्यांना जास्त मार्क आहे, म्हणजे या ठिकाणी 141 160 असे जे मार्क आहे, 150, बरोबर. तर हे जे उमेदवार आहेत तर हे उमेदवार डायरेक्ट जे काही 11वी 9वी 10वी जे वेकेन्सी असतात त्या ठिकाणी त्यांचे सिलेक्शनचे चान्सेस सध्या बघा या ठिकाणी जास्त वाढत असतात. तर आपापल्या पद्धतीने तुमचे नेमकं पात्रता काय ती देखील तुम्ही कमेंट करू शकतात. तुमची रँक जी आहे ती नेमकी कितव्या नंबरवर आहे ते देखील तुम्ही कमेंट करा. आता ह्याच्यानुसार तुम्ही एक अंदाज हा बांधू शकतात. त्यानंतर पुढे आपण जर विचार केला तर इथे तुम्हाला SC प्रवर्गाचे जे काही मार्क घेणारे उमेदवार आहे तर ते सध्या तुम्हाला मेल आणि फिमेल दिसत आहे, बरोबर. हा जो कलर आहे तर हा फिमेलचा आहे आणि हा कलर जो आहे तर हा मेलचा आहे, बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला मार्कनुसार नेमके किती फिमेल आणि किती जे काही मेल आहे तर ते सध्या बघा असणार आहे. आता इथे 141 ते 160 दरम्यान जवळपास बघा जो काही डिफरन्स आहे तर तो जास्त नाही. त्यानंतर 121 ते 140 दरम्यान ह्या ठिकाणी थोडासा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतोय. महिला जास्त इथं पण दिसत आहे. त्यानंतर पुढे 101 ते 120 दरम्यान जर इथं विचार केला तर बघा महिलांची जी काही संख्या आहे तर ती जास्त सध्या बघा ह्या रेंजमध्ये देखील पाहायला मिळते आहे. त्यानंतर सर्वात जास्त मार्क 81 ते 100 दरम्यान असायला पाहिजे. ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे 81 ते 100 दरम्यान महिलांची संख्या सर्वात जास्त पाहायला मिळते. म्हणजे इथं संपूर्ण जरी तुम्ही इथं 20-20 मार्काचा जरी गॅप केला तरी देखील महिलांची संख्याच आपल्याला सर्वात जास्त इथं पाहायला मिळते. तर एकंदरीत आता ह्याच्यामध्ये जर सारांश आपण बघितला तर 81 ते 100 मार्क रेंजमध्ये सर्वाधिक SC उमेदवार विशेषतः महिला पाहायला मिळत आहे. महिला उमेदवार प्रत्येक रेंजमध्ये जास्त आहेत, म्हणजेच कट ऑफ जो असेल तर तो रोवर जाताना महिला उमेदवारांची स्पर्धा ह्या ठिकाणी अधिकही होऊ शकते. 101 ते 120 हा दुसरा सर्वात बघा महत्त्वाचा रेंज असलेला गट आहे. त्याच्यामध्ये कट ऑफ जो आहे तर तो सध्या बघा या ठिकाणी येऊ शकतो. त्याच्यामध्ये मेल आणि फिमेलचा जो काही गॅप आहे सर्वाधिक तो 81 ते 100च्या रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे ह्याच्यामध्ये सर्वात जास्त उमेदवार इथं पाहायला मिळत आहे. तर आता ह्याच्यामध्ये जो काही तुमचा सेफ स्कोर असेल तर तो सेफ स्कोर संदर्भात आपल्याला जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी जास्तीत जास्त जरी वेकेन्सी या ठिकाणी आली तर त्यानुसार जो काही सेफ स्कोर असेल तर तो सेफ स्कोर आपल्याला या ठिकाणी जवळपास जे काही रेंजर आपण इथं बघितली तर सर्वात जास्त इथं या ठिकाणी 121 ते 140 दरम्यान जे उमेदवार आहे तर ते बघा कुठंतरी कॉम्पिटिशनमध्ये या ठिकाणी येऊ शकतात, बरोबर. कारण ह्याच्यामध्ये जास्त उमेदवार सध्या पाहायला मिळत आहे. एखादा जो उमेदवार असेल त्याच्यामध्ये समांतर आरक्षण आहे तर या ठिकाणी 100च्या खाली जरी असेल 120 वगैरे तरी देखील त्याला संधी या ठिकाणी मिळू शकते. कारण कॉम्पिटिशन ह्या ठिकाणी भरमसाठ वाढलेली आहे. ह्याच्यामध्ये महिलांची कॉम्पिटिशन सध्या इथं वाढलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सध्या तरी जो काही सेफ स्कोर असेल तर तो जवळपास या ठिकाणी आपण विचार केला तर कॉम्पिटिशनमध्ये असणारे जे उमेदवार असेल 121 ते 140च्या रेंजमधले ह्याच्यामध्ये तुम्ही 5 मार्क प्लस मायनस सध्या देखील तुम्ही करू शकता. म्हणजे हे उमेदवार कुठंतरी कॉम्पिटिशनमध्ये देखील सध्या पाहायला इथं मिळू शकतात. तर सध्या हा एक महत्त्वाचा जो काही व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ सध्या होता. ह्याच्यामध्ये
जास्तीत जास्त व्हेकन्सी येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा लागेल, जेणेकरून प्रत्येक प्रवर्गाच्या ज्या व्हेकन्सी आहेत तर त्या व्हेकन्सी सध्या आपल्याला पाहायला इथं मिळू शकतात. तर अशाच प्रकारचा इतर प्रवर्गाचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर त्या उमेदवारांनी कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. त्यांच्या प्रवर्गाचा जो काही व्हिडिओ असेल तो अशा पद्धतीने जे काही ॲनालिसिस आहे तर ते तुमच्या देखील सध्या बघा करण्यात येईल. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. SC प्रवर्गाच्या उमेदवारांनी नक्की कमेंट करा, जेणेकरून तुमचे मार्क नेमकी किती आहे, तुम्ही सेफ आहात का, ते तुम्हाला त्याच्यावरनं रिप्लाय सध्या बघा देण्यात येईल. महत्त्वाचा व्हिडिओ होता. अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी आपल्या चॅनलवर भेट देत राहा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. आपलं टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकतात. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.